सध्या होडगी रोडवरील रस्त्याचे काम सुरू असून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे समोरून येणारे वाहन कधी धडक देईल याचा कोणताही अंदाज नाही। या धोकादायक परिस्थितीत नुकताच एक नागरिक दुचाकीसह घसरून पडला असून त्याचा जीव थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आज एकाचा जीव गेला असता, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। परंतु प्रशासन आणि संबंधित ठेकेदार अजून किती अपघातांची वाट पाहत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। याहून गंभीर बाब म्हणजे कुमठा गावाकडे ये-जा करण्यासाठी कोणताही स्वतंत्र किंवा सुरक्षित मार्ग ठेवण्यात आलेला नाही। रस्ता सरसकट उंच करण्यात आला असून वर चढण्यासाठी केवळ माती टाकून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी वाहनाचा ताबा सुटला आणि त्याचवेळी सोलापूर किंवा आसरा बाजूकडून एखादे वाहन अचानक समोर आले तर भीषण अपघात अटळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या मार्गावर महिला लहान मुलांना घेऊन रोज प्रवास करतात। उद्या एखादी दुर्घटना घडून निष्पाप नागरिकांचा जीव गेला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार की ठेकेदार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत। अपघात झाल्यानंतर चौकशी समित्या नेमण्यापेक्षा अपघात होऊ नयेत यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे। नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। नागरिकांनी आता गप्प न बसता आपल्या सुरक्षेसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे। रस्त्याचं काम चालू आहे। कुमठा कॉर्नर हातूर रस्ते वडगी गावाला जायचा रस्ता एअरपोर्टच्या समोर इंदिरा मंगल कार्याच्या शेजारी म्हणताना इथं रस्त्याचं काम चालू आहे। सेफ्टी बॅरिकेड किंवा इतर काही नाही, रस्ता तर काम चालू आहे। टेंडर तर घेतले की नाही, सेफ्टी एका बाजूकडचा रस्ता झालेला आहे, एका बाजूचा रस्ता झालेला आहे। तो आता 2 ते 3 फुटाच्या उंचीवर आहे, मला दिसायला लागलाय आता समोर। आणि त्याला आता येण्या जाण्यासाठी दुसऱ्या बाजूला येण्या जाण्यासाठी म्हणजे कुमट्याचे लोक जे क्रॉस होतात पलीकडे जाताना येण्या जाण्यासाठी तेवढ्या उंचीवरचं काही न घालता नुसतं माती टाकून ते उंच केलेले आहेत। त्यामुळे आता एक माणूस तिकडून क्रॉस करताना येऊन धडकला। समोरून जर होडगी रोडवरून किंवा कुमठा होडगी रोडलाच जर तिकडून गाडी आली असती सोलापूरकडून सिद्धेश्वर कारखान्याकडे जाताना एखादी जर गाडी आली असती तर त्यांचा जीव आज गेला होता। हे प्रत्यक्षात तुम्ही पाहिलात। सकाळी झालेलं आहे की तुम्हाला बोलायला येत नाही म्हणून मी बोलले। ठीक आहे मॅडम, माझं ह्या सगळं मी जे बोलले त्याच्याशी सहमत आहात का आपण? हा, सहमत आहे मॅडम। बरोबर आहे ना? घटना अशीच घडलेली आहे। आता आपण बघताय की हे जे हे आहे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कुमट्याला जाण्या येणाऱ्या रस्त्याला वर जाण्यासाठी काही सुद्धा सोय केलेली नाही। नुसतं माती टाकून त्यांनी वर जाण्यासाठी रस्ता केलेला आहे। पलीकडच्या साईडला रस्त्याच्या कुमट्याच्या साईडला जे जाणारे लोक आहेत त्यांना जाण्यासाठी अजिबात काही सोय केलेली नाही आहे। हे बघा, आता तुम्ही प्रत्यक्षात बघा इथं आता हे गाडी किती उंचावर कसं जाते। जर लेडीज असेल तर हे गाडी कसं जायला पाहिजे याचा प्रशासनाने विचार करावा व आता आज केलेल्या या कामाची ठेकेदारांनी दखल घ्यावी। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।